एक गोष्ट मात्र ते कायमस्वरूपी आहे, जे 2004ला पण गरज होती आणि आता सुद्धा त्याच गोष्टीची गरज आहे. आणि ते म्हणजे लेनवर उभं असताना जे करेज आणि जी जिद्द आणि जी आतमधलं जे फायरची गरज असते ना, ते मात्र सेम आहे. ओव्हरऑल फुल फोकस असायचा प्रोसेसवरती, टेक्निकवरती, कसं आम्ही जास्त चांगलं परफॉर्म करू शकतो, कसं आम्ही प्रेझेंटमध्ये राहू शकतो. आणि तर मला वाटतं एकाच डायरेक्शनमध्ये जेव्हा सगळे पुढे बघत होते आणि वर्क करत होते, तर काय होईल हे माहित नव्हतं, पण एवढं माहित होतं की आम्ही वी आर ऑन द राईट ट्रॅक. मेन म्हणजे त्याचं ते ॲटिट्यूड होतं, जे माइंडसेट होतं, ते युथ ऑलिम्पिक्सच्या वेळेस पण होतं की मला हे करायचंय. जे ती जिद्दीने जी करते ते मला तिथे दिसलेलं आणि तिथे सुद्धा तिला गोल्ड मिळालेला. आणि मला वाटतं ती पहिलीच आहे जिला युथ ऑलिम्पिक्समध्ये सुद्धा गोल्ड मिळालंय. आणि त्याच जर्नीवरती ती पुढे जाऊन तिने ऑलिम्पिकमध्ये सुद्धा तिला मेडल मिळालंय. तर स्वप्नील सुरुवातीला क्रीडा प्रबोधिनीमधनं तो वर आलाय आणि नंतर तो इंडियन ज्युनियर टीम मध्ये त्याची निवड झाली. अर्जुन जेव्हा शेवटचं त्याचं ते झालं आणि तो अगदी 4थ्या पोझिशनवरती बाहेर पडला, तर तेव्हा मात्र मला सुद्धा कंट्रोल होईना की मी बसलेले. आणि इट वॉज व्हेरी हार्ड टू कंट्रोल द टिअर्स. नमस्कार. इतिहास घडलाय पॅरिस 2024 मध्ये, विशेषतः भारताचे नेमबाज, ज्याला आपण मराठीत शूटर्स म्हणतो. आणि या शूटिंग कॉन्टिंजेंटमुळे पॅरिस 2024 आणि भारत याचं वेगळंच समीकरण प्राप्त झालंय. या शूटिंग कॉन्टिंजेंट मध्ये ज्यांनी हा सगळा इतिहास घडवायच्या प्लॅनिंग मध्ये आणि पॅरिसमध्ये जेव्हा शूटर्स आपले स्पर्धांमध्ये खेळत होते, त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्या भारतीय शूटिंग कॉन्टिंजेंटच्या प्रमुख प्रशिक्षक, चीफ कोच सुमा शिरूर आज आपल्याशी कट्ट्यावरच्या गप्पा मारायला आल्या आहेत. सुमा, थँक्यू. स्पोर्ट्स कट्ट्यावर स्वागत आहे तुझं. थँक्यू, धन्यवाद. आणि मी ह्या वेळेस आमच्या प्रत्येक शूटिंग कंटेंजंटमध्ये वेगवेगळ्या इव्हेंट्सचे चीफ कोचेस आहेत. तर मी 10 मीटर एअर रायफल इव्हेंटची चीफ कोच आहे. येस. आणि 10 मीटर एअर रायफल तू आता उल्लेख केला सुमा. त्याच इव्हेंटमध्ये जेव्हा तू खेळायचीस तेव्हा तू इतिहास घडवला होतास. पहिली भारतीय जी ऑलिम्पिक मध्ये अंतिम फेरीत पोहोचली. आणि तेव्हापासून पॅरिस पर्यंत एकही रायफल शूटर अंतिम फेरीत पोहोचला नव्हता, महिला अंतिम फेरीत पोहोचली नव्हती. दोन्हीचं उट्ट काढलं गेलं. एका महिलेनी एक नाही 2 पदकं जिंकली. रायफल शूटरचं पहिलं पदक आलं, जे लॉंग ओव्हरड्यू होतं, सगळ्यांना वाटलं. कसं काय तुम्ही सगळ्यांनी मिळून हे घडवून आणलं? मी म्हणेन हा एक फारच मोठा जर्नी झालाय आमच्यासाठी. आणि आम्ही जेव्हा खेळाडू होतो तेव्हा शूटिंग नुसतं एक खेळ आहे ऑलिम्पिक्समध्ये, फक्त एवढं आम्हाला माहिती होतं. आणि कुठेतरी एक आतमध्ये एक ॲम्बिशन होता की आम्हाला ऑलिम्पिक्स पर्यंत जायचं आहे, पण ते कसं जाणार आणि काय काय करायला लागतं हे आम्हाला काहीच माहित नव्हतं. तर आमचं जर्नी लिटरली असं एक एक असं 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 रस्ता आम्ही निवडला ज्याचा मार्ग आम्हाला माहित नव्हता. आम्ही फक्त राईट. करत करत गेलो. आणि फक्त एक पॅशन होतं म्हणून, एक इंटरेस्ट होतं, एक आवड होती म्हणून आम्ही करत गेलो. आणि तर आमच्या वेळेचं जे सर्कमस्टान्सेस होते ते खूप वेगळे होते. तर मला ह्याची खुशी आहे की मी 2004च्या वेळेचं जे सर्कमस्टान्सेस होतं ते सुद्धा मला माहिती आहे. आणि 20 वर्षानंतर जे सगळे चेंजेस आलेत आणि मला आय एम हॅपी की आय हॅव बीन ऑल्सो पार्ट ऑफ द चेंज. आणि 20 वर्षानंतर आम्ही काय देतोय सगळ्या मुलांना किंवा सगळ्या खेळाडूंना ते सुद्धा मला माहिती आहे. तर मी म्हणेन की खूप अंतर आहे आणि पॉझिटिव्ह चेंज आहे आपल्या सोसायटीमध्ये. आणि पण एक गोष्ट मात्र ते कायमस्वरूपी आहे, जे 2004ला पण गरज होती आणि आता सुद्धा त्याच गोष्टीची गरज आहे. आणि ते म्हणजे लेनवर उभं असताना जे करेज आणि जी जिद्द आणि जी आतमधलं जे फायरची गरज असते ना,
ते मात्र सेम आहे, त्याच्यात काही फरक नाही. कारण त्या करेज आणि फायर आणि जिद्दीशिवाय आपण नाही करू शकत. कितीही आपण कोणाला कितीही अ, काही सुविधा दिली आपण, पण हे जे बेसिक इन्ग्रेडियंट्स असतात ना, ह्याच्याशिवाय आपण ऑलिम्पिक मेडलिस्ट नाही तयार करू शकत. राईट. सुमा, आपण थोडस तुझ्या खेळाच्या काळात मागे थोड्या वेळाने जाऊच. पण पॅरिस बद्दल बोलताना ते जे रिओमध्ये सी भारतीय फॅन्सच्या दृष्टीने जे एस्पेशली ऑलिम्पिक स्पोर्ट्सचे फॅन्स, जे 4 वर्षाच्या सायकलनी फॅन्स जागे होतात त्यातले, आणि गेल्या दशकभरात ते सोशल मीडियाचा बागलबुवा जो सगळा वाढलाय, त्यामुळे रिओमध्ये काय नाही, रिक्त हस्ते खाली हात वापिस आहे. सेम गोष्ट टोकियोमध्ये झाली. ते बॅगेज ऍडिशनल होतं पॅरिसमध्ये जाताना, का टोकियो तर पॅरिसच्या मध्ये काय वेगळ्या गोष्टी झाल्या ज्याच्यामुळे जातानाच एकंदरीतच कॉन्टिंजेंट कॉन्फिडंट होतं असं वाटत होतं? टोकियो नंतर नक्कीच फारच मोठा डिसअपॉइंटमेंट होता आणि सगळ्यांना एक खूप मोठा धक्का पण बसलेला. आणि मेन म्हणजे टोकियोचे सर्कमस्टान्सेसच खूप वेगळे होते. कोविड होता आणि त्यावेळेत दिल्ली आणि सगळीकडे कोविडचा सर्वात मोठा जो एक असतो ना न्यूक्लियस किंवा तो सर्वात मोठा जो प्रॉब्लेम होता तो तेव्हा दिल्लीत होता आणि इंडियामध्ये होता. तर तेव्हाचे सर्कमस्टान्सेस खूप वेगळे होते. पण अनफॉर्च्युनेटली मला असं वाटतंय, की त्या सर्कमस्टान्सेसला कोणी बघितलं नाहीये आणि सगळ्यांनी फक्त परफॉर्मन्स आणि मेडल्स बघितले. तर हे आमच्यासाठी एक खूप मोठा एक सेटबॅक होता. आणि त्याच्यानंतर मात्र मी म्हणेन, की अख्ख्या कंटिन्जेंटला इट वॉज अ व्हेरी, व्हेरी डिफिकल्ट पॅच आणि डिफिकल्ट जर्नी. कारण कुठेही कोणाशीही आम्ही बोललो तरी फक्त टोकियोबद्दलच बोलायचे. आणि खेळाडूंना पण जे तिथे होते आणि जे पुढे तयारी करत होते त्यांच्यासाठी सुद्धा तो एक मोठा प्रश्न पडलेला, की खरंच आम्ही करू शकतो का? कारण ते 2 सायकल आमचे बॅक टू बॅक काही विदाऊट मेडल्स गेलेत. आणि पण मी म्हणेन, की पूर्ण सिस्टम आपली एकत्र आली. ह्या बाबतीत मी म्हणेन फेडरेशन आपली एन-आर-आयनी पॉझिटिव्ह स्टेप्स घेतल्या आणि जी आमची ऑलरेडी एक एक्झिस्टिंग सिस्टम होती त्याला अजून स्ट्रॉंग बनवायचा प्रयत्न केला. आणि जे काय असं वाटलं की लूप होल्स असतील त्या सगळ्या बाबतीत पॉझिटिव्ह स्टेप्स घेतल्या गेल्या. आणि एक जी आमची कोचेस आणि खेळाडूंची टीम होती त्याच्यात अजून भर टाकलं गेलं. कोचेसला मदत करायला एक हाय परफॉर्मन्स डायरेक्टर अपॉइंट केलं आणि जो स्पोर्ट्स सायन्स सेक्शनला तो हँडल करत होता. आणि प्रत्येक म्हणजे फिजिकल फिटनेसपासनं मेंटल फिटनेस, न्यूट्रिशन आणि सगळ्या गोष्टींना एका फोल्डमध्ये आणण्यात आलं. आणि आम्हाला वारंवार फीडबॅक मिळायचे, की खेळाडूचं कसं आहे फिजिकली कुठे काही निगल्स आहेत का? किंवा मेंटल दॅट दे आर मेंटली फिट. तर अशा दृष्टीने मला वाटतं एक ओव्हरऑल टीमनी ह्याच्यात एकाच डायरेक्शनमध्ये पॉझिटिव्हिटीवरती खूप भर दिला. आणि आणि जेव्हा एक अख्खी टीम पॉझिटिव्ह असते, तर मला वाटतं इट इट मेक्स अ ह्यूज एक खूप फरक पडतो. पॉझिटिव्हिटीनी खूप जास्त फरक पडतो. आणि आणि मेन म्हणजे जे काही घडलंय पास्टमध्ये ते आपल्या हातात नाहीये, ते संपलंय आता. आणि आपल्या हातात प्रेझेंट आहे. तर प्रत्येकाला आपल्या प्रोसेसवरती फोकस करायचा. वारंवार तो एक कंटिन्युअस एक मुलांना तो एक फीडबॅक द्यायचो, आम्ही द्यायचो. आणि तर ओव्हरऑल फुल फोकस असायचा प्रोसेसवरती, टेक्निकवरती, कसं आम्ही जास्त चांगलं परफॉर्म करू शकतो, कसं आम्ही प्रेझेंटमध्ये राहू शकतो. आणि तर मला वाटतं एकाच डायरेक्शनमध्ये जेव्हा सगळे पुढे बघत होते आणि वर्क करत होते, तर काय होईल हे माहीत नव्हतं. पण एवढं माहीत होतं, की आम्ही वी आर ऑन द राइट ट्रॅक. Right. आणि तिकडे गेल्यानंतर युजली एस्पेशली शूटिंगसाठी असतं की शूटिंगमुळे बऱ्याच अंशी भारताच्या ओव्हरऑल ऑलिम्पिक जर्नीचा टोन सेट होतो. राईट. तर त्या याच्यात तुमच्या कोचिंग ग्रुपच्या दृष्टीने पहिली फायनल आणि पहिलं मेडल लवकरात लवकर येणं हे किती महत्वाचं?
खूप जास्त. आणि मी म्हणेन की माझं इव्हेंट 10 मीटर रायफल इव्हेंट सर्वात आधी पहिला असतो आणि सर्वात जास्त प्रेशर सगळ्या मुलांना त्या, मला असं वाटतं ऑफकोर्स प्रत्येक इव्हेंटमध्ये प्रेशर फील होतं, पण आम्हाला ओव्हरऑल मी मी म्हणेन की पहिली जी एक स्टार्ट असते ती खूप खूप गरजेचं असतं. आणि आमच्या पहिल्याच दिवशी 10 मीटर एअर रायफल मिक्स टीम झाला आणि त्याच्यानंतर मनू भाकरचं क्वालिफिकेशन झालं आणि तिथे जेव्हा ती फायनल्समध्ये आली तेव्हा मात्र सगळ्यांना म्हणजे असं वाटलं की नाही, आता मस्त सुरुवात झाली आहे. आणि एअर रायफल मिक्सिंग मध्ये सुद्धा ज्यांनी ज्यांचं थोडक्यात राहिलेलं ते पण खूप निराश होते. पण हिचं फायनल, ही फायनल जेव्हा ती क्वालिफाय झाली तेव्हा मात्र सगळ्यांना असं वाटलं की नाही, आता आपली सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर आपण बघू की परफॉर्मन्सेस चांगलेच होत गेले. आणि आज आपल्याकडे 3 मेडल आहेत, पण मी म्हणेल आपल्याकडे 2 खूप जवळचे नॅरो फोर्थ प्लेस फिनिश आहेत. म्हणजे ऍक्च्युली आपल्याकडे 5 पण आले असते मेडल. लिटरली मी म्हणेन चौथ्या, जे फोर्थ पोझिशन अर्जुन बबुटा होता, मनू भाकरचं शेवटच्या इव्हेंटमध्ये फोर्थ प्लेस आली. ते लिटरली एका शॉटनी म्हणजे तो फरक दिसतोय. तर आपल्याकडे 5ही आले असते. त्याशिवाय केवढी मुलं फायनल्समध्ये प्रवेश क्वालिफाय झाली आहेत. तर ओव्हरऑल ऑफकोर्स आपल्याला ऑलिम्पिकमध्ये मेडल्स हवे असतात दाखवायला, पण ॲज अ कोच मी परफॉर्मन्सेस बघेन. जे जे केवढे फायनलिस्ट प्रत्येक इव्हेंटमध्ये आपले फायनलिस्ट झालेत. आणि त्याशिवाय जे नाही फायनल्सला पोचू शकले ते पण खूप जवळ आहेत. असं नाही की खराब परफॉर्मन्स केलाय, ते पण अतिशय जवळ आहेत. तर ओव्हरऑल जेव्हा आपण एक अख्ख्या टीमचं परफॉर्मन्स बघू तर मला वाटतं ते निश्चितच एक लेवल अप आहे. आणि दॅट गोज टू से की आम्ही जे काय ह्या 3 वर्षांमध्ये केलंय ते पॉझिटिव्ह डायरेक्शन होता. आणि अशाच रीतीने जर आपण करत गेलो तर नक्कीच भारत हे खूप स्ट्रॉंग फोर्स असणार आहे शूटिंग स्पोर्टमध्ये. राईट. तू आता मनूचा उल्लेख केलास तर काय म्हणजे येस, वयानुसार अनुभवानुसार मॅच्युरिटी वाढते, पण ते सोडून एखादी गोष्ट काय तुला गेल्या 3 वर्षात स्ट्राईक झाली ग्रॅज्युअली मनूच्या? मनूला मी टीममध्ये बघितलंय. शी इन द एअर पिस्टल टीम. आणि युथ ऑलिम्पिक्सला आम्ही एकत्र होतो आणि मी रायफल टीम बरोबर होते, मनू पिस्टल टीम बरोबर. आणि तेव्हापासून तर मी तिचं जर्नी ऑब्झर्व करते. आणि इनफॅक्ट माझ्याकडे, मी आत्ताच ती जिंकल्यानंतर पण मी काही जुने व्हिडिओज बघत होते. तर एवढं मजेशीर होतं आणि एवढं छान वाटलं बघायला तो जो तिचा प्रवास आहे, तो जो एक अगदी टीनेज एक टीनेजर पासनं एक मेच्युअर अडल्ट हुडचा जो जर्नी आहे तो बघत होते मी. आणि सगळ्या गोष्टी मला एकदम पॉझिटिव्ह वाटलं. पण मेन म्हणजे तिचं जे ॲटिट्यूड होतं, जे माइंडसेट होतं, ते युथ ऑलिम्पिक्सच्या वेळेस पण होतं की मला हे करायचंय. जे ती जिद्दीने जी करते ते मला तिथे दिसलेलं. आणि तिथे सुद्धा तिला गोल्ड मिळालेला. आणि मला वाटतं ती पहिलीच आहे जिला युथ ऑलिम्पिक्समध्ये सुद्धा गोल्ड मिळालंय. आणि त्याच जर्नीवरती ती पुढे जाऊन तिने ऑलिम्पिकमध्ये सुद्धा तिला मेडल मिळालंय. आणि सो ह्या वेळेस जेव्हा मी बघितलं, पहिल्या दिवशी मी क्वालिफिकेशन तिचं मॅच बघत होते. आमचं मिक्स टीमचं एअर रायफल मिक्स टीमचं इव्हेंट संपलेला. आणि त्याच्यानंतर मी बसून तिचं क्वालिफिकेशन मॅच बघत होते आणि मला ती एवढी मेच्युअर वाटली दॅट मला होतं की नाही, ही करेल ह्यावेळेस. इतकं छान रिस्पॉन्सिबली तिने स्वतःला हँडल केलं. मेन म्हणजे ऑलिम्पिक लेवलला जेव्हा शूटर लेनवरती असतो तो स्वतःला कसं हँडल करतो, एक एक शॉट तो कसं, तो प्रेशर हँडल करत करत स्वतःचं कंपोजर ठेवून, कामनेस ठेवून, प्रोसेसवर लक्ष देऊन कसं तो स्वतःला हँडल करून फिनिश करतो, हे खूप इम्पॉर्टंट आहे. अँड व्हॉट आय सॉ इन मनू वॉज अ लॉट ऑफ मॅच्युरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. ओके. दुसरा जो शूटिंग परिवार सोडून बाकी अचानक सगळ्यांना सरप्राईज वाटलं असेल आणि महाराष्ट्रात दिवाळी ऑगस्ट महिन्यात साजरी झाली, ऑगस्ट महिन्यापासून सुरू झाली रादर.
त्या स्वप्नील कुसाळ्याच्या बाबतीत आणि ज्यांनी अखेर म्हणजे रायफल शूटिंग मध्ये पदक मिळवून दिलं. अ, तर स्वप्नील कुसाळ्याचा प्रवास तू गेले जवळजवळ दशकभर नीट बघतीयस जवळून. तर तुम्ही सगळेजण कॉन्फिडंट होतात का? नक्कीच. आणि स्वप्नील 50 मीटर रायफल 3 पोझिशन इव्हेंटमध्ये आहे आणि गेल्या टोकियोला तो खूप जवळ होता, पण अ, अगदी लास्ट मोमेंटला त्याची सिलेक्शन झाली नाही टीममध्ये. पण तेव्हापासनं तो जो स्वप्नील आम्ही आता बघतोय, आय सी हिम ॲज अ मोर कम्प्लीट प्लेयर. आणि तो फिजिकल फिटनेसवरती त्यांनी खूप काम केलंय. तो ह्यावेळेस तुम्ही बघितला तर रिअली तो फिजिकली फिट होता आणि आय वुड से इवन मेंटली फिट. कारण कुठेतरी ती एक जिद्द असते, ते हार्डवर्क असतं आणि एक की नाही मला यावेळेस करायचंच आहे. आणि स्वप्नीलने कुठेतरी ते सगळ्यांना इथे महाराष्ट्रात आय एम शुअर की आम्हाला सगळ्यांना माहित होतं की तो करू शकेल, पण दुसऱ्यांना नक्कीच एक सरप्राईज फॅक्टर होता. आणि एक आम्हाला हवं होतं की रायफलमधनं पण एक मेडल नक्कीच यावं आणि ते स्वप्नीलने आम्हाला मिळवून दिलंय, तर ह्याच्यापेक्षा अजून आनंदाची बातमी नाही आपल्यासाठी. ओके, स्वप्नीलच्या बाबतीत आम्हाला सांग ना, की म्हणजे असं ते कायम अ, कनिष्ठ मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन वैचारिक टॅबू जो असतो विशेषतः, तो त्याला म्हणजे तो कधी रादर गेला किंवा कधी तो स्वतःच्या बाबतीत कॉन्फिडंट झाला का नाही, तो कायम होताच? अम, हे जे स्वप्नीलची जर्नी म्हणजे अगदी तो कोल्हापूर जवळचा आहे. आणि मी म्हणेन की जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे क्रीडा प्रबोधिनी हा सुरू केलेला, त्याच्याने खूप फरक पडला आणि त्याच्याने खूप जास्त फायदा झाला आहे स्वप्नीलसारख्या मुलांना, ज्यांना की एक खेळ आणि खेळात ज्यांच्यात हे आहे, टॅलेंट आहे किंवा आवड आहे, त्यांच्यासाठी एक नवीन एक चांगला मस्त एक मार्ग त्यांना मिळाल्यासारखा आहे. तर स्वप्नील सुरुवातीला क्रीडा प्रबोधिनीमधनं तो वर आलाय आणि नंतर तो इंडियन ज्युनियर टीममध्ये त्याची निवड झाली. आणि तिथे तो तेव्हा दीपाली देशपांडे होत्या चीफ कोच. तर मग तिथे त्याच्याबरोबर त्याची गाठभेट झाली आणि तिथून जी त्याची प्रवास सुरू झाली आणि नंतर तो आता सीनियर टीममध्ये होता. आणि आता हे सीनियर टीम मध्ये ह्या स्पेशली ह्या पॅरिस हे जे गेल्या 3 वर्षांमध्ये अजून भर टाकलं गेलं. फॉरेन कोच आहेत थॉमस फार्नेक आणि HPD आहे. आणि ह्या सगळ्यांनी मिळून मी म्हणेन एक टीमवर्क आणि त्याचा तो एक खूप छान ज्याच्यात जी त्याची चांगली सुरुवात झाली, त्याला एक मस्त एक मी म्हणेन एक एंड पण खूप चांगलं झालं. ऑफकोर्स एंड नाही म्हणता येणार, कारण अजून पुढे खूप वर्ष तो अजून खेळू शकतो, पण एक एक खूप चांगलं त्याला एक रेकग्निशन मिळालंय. आणि शेवटी प्रत्येक खेळाडू एक मेडल साठी खेळत असतो. तर स्वप्नीलने ते मिळवलंय आणि त्याच्या मेडल 3 पोझिशनमध्ये आधी कधीच मिळालं नव्हतं, तर त्याला पहिल्यांदा मिळालंय. तर मी म्हणेन त्याच्या मेडलने अजून खूप मुलांना एक असं एक सेल्फ बिलीफ त्यांचा वाढेल की तो जर मिळवू शकतो तर आम्ही पण करू शकतो. राईट. स्वप्नील आणि मनू या दोघांच्या मध्ये जे दोघ जण होते, जे साध्या मराठीत आपण नियर मिसेस म्हणतो, तर त्या दोघांच्या बाबतीत मला तुला विचारायचंय की म्हणजे अर्जुन शी विशेषतः, अ, कारण तो परत सुमा शेरूरच्या फार जवळचा इव्हेंट आहे, आणि घरचं कार्य आहे. तर हाऊ डिड यू ऍक्च्युली एंड अप हँडलिंग हिम? काय नंतर अशा वेळेस किती वेळ, विशेषतः तुमच्या स्पोर्टमध्ये शूटिंगमध्ये, नंतर रिॲक्ट करणं, कसं ते सगळं मॅनेज केलं गेलं? मी म्हणेन की म्हणून एक टीमची खूप गरज असते. तर मी म्हणेन की ऑफकोर्स शूटिंग एक इंडिव्हिज्युअल स्पोर्ट आहे, पण शेवटी एका इंडिव्हिज्युअलला घडवायला एक टीमची गरज असते आणि एक इंडिव्हिज्युअलला हँडल करायला सुद्धा नंतर एक टीम असेल तर इट बिकम्स इझियर. मला आठवते की माझ्या इव्हेंट नंतर 2004 साली जेव्हा मी एअरपोर्टला गेले, मी एकटी होते आणि मी फायनल्सला होते. खुशी होते, पण कुठेतरी खूप एक असं होतं की नाही आपण
आपल्याला जिंकता नाही आलं, तर मला आठवतंय की मी एअरपोर्टवरती एकटी रडत होते. म्हणजे मला कंट्रोलच होत नव्हतं. नुसते ते टिअर्स येत होते. तर तेच मी आता 20 वर्षांनी मी जेव्हा ह्या वेळेस अर्जुन बरोबर होते आणि अर्जुन अगदी माझ्या टीमचा आहे. तर खूप जवळून काम केलं आम्ही गेल्या 3 वर्षांमध्ये, 2 वर्षांमध्ये. आणि अर्जुन जेव्हा शेवटचं त्याचं ते झालं आणि तो अगदी 4थ्या पोझिशनवरती बाहेर पडला, तर तेव्हा मात्र मला सुद्धा कंट्रोल होईना की मी बसलेले आणि इट वॉज व्हेरी हार्ड टू कंट्रोल द टिअर्स. आणि शेवटी नंतर तो आला बाहेर आणि नंतर जेव्हा आम्ही भेटलो, आम्ही फक्त एकमेकींना बघा आणि तो पण तिथे लिटरली रडत होता आणि टिअर्स होते. पण दॅट्स अबाउट इट तेव्हा. आणि नंतर आम्ही जेव्हा प्रिपरेशन रूममध्ये आमचे फॉरेन कोच पण होते, सगळ्यांनी मिळून त्याला थोडा वेळ त्याला वी लेट हिम बी. पण त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी त्याला सांगितलं की हाऊ प्राऊड वी आर त्याच्या परफॉर्मन्सनी. आणि आमच्यासाठी तू हिरो आहेस, की तू भले 4th पोझिशनला बाहेर आलायस, पण आमच्यासाठी तू हिरो आहे. इंडिया तुला तुझ्या परफॉर्मन्ससाठी तुला सेलिब्रेट करणारच. आणि ह्याच्यातनं आपल्याला लवकरच बाहेर पडायचं आहे, कारण अजून पुढे LA साठी आपल्याला तयारी करायची आहे 28ला. तर लेट्स लाफ इट ऑफ. ऑफकोर्स तुला वाईट वाटेल आणि हे पण खूप जास्त ह्याच्यात आपल्याला राहायचं नाहीये. तर ह्याच्यातनं लगेच आपण बाहेर पडून पुढे पुढची तयारी करूया असं. अँड नंतर तो स्वतःला सावरला त्यांनी थोडंसं. ऑफकोर्स कम्प्लिटली बाहेर पडायला अजून काही मी म्हणेन काही दिवस किंवा काही महिने लागू शकतात, पण ॲटलिस्ट एक बेसिक त्यांनी स्वतःला सावरलं. आणि आपल्याला रडू पण ह्याच्यासाठी येतं की आपण करू, हे ते आपल्या हातातलं होतं आणि गेलं म्हणून ते जास्त वाटतं. पण मी म्हणेन की इंडिया डेफिनेटली आय एम हॅपी की वी आर स्टील सेलिब्रेटिंग हिम अँड टॉकिंग अबाउट हिम. आपल्याकडे मेडल नसलं तरी त्याचे परफॉर्मन्स डेफिनेटली एक सेलिब्रेट करण्यासारखं होतं. ओके. याच नोटवर म्हणजे एका दृष्टीने तुम्ही लोक ऑलिम्पिक विलेज पासून 3 तासाच्या अंतरावर होतात. त्यांनी फायदा झाला का की ऍट वन लेवल तुम्ही लोक तुमचा इट वॉज ब्रँडिंग वेगळं होतं, पण तुम्ही तुमचा वर्ल्ड कप किंवा तुमची वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळत होता. मे बी नॉट. म्हणजे आता असं ॲडव्हान्टेज होतं की नाही हे सांगण्यात जरा कठीण आहे, कारण ही जी आपली बॅच आहे ना मुलांची शूटर्सची, ती खूप यंग आहे आणि आहे ना त्यांना आवडतं हे सगळं, की त्यांना अटेन्शन आवडतं, त्यांना अजून जोश मिळतं आणि ते अजून चांगलं जाऊन परफॉर्म करू शकतात. कारण तयारी प्रत्येक गोष्टीची केलेली आम्ही. आणि एक ऑलिम्पिक आणि मेन म्हणजे मी म्हणेन की ऑलिम्पिक ह्या वेळेस ह्या सायकलमध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिक सिलेक्शन ट्रायल्स इंट्रोड्यूस केल्या गेल्या. तर त्याच्यामुळे जे प्रेशर त्यांनी त्या ऑलिम्पिक सिलेक्शन ट्रायल्समध्ये सगळ्यांनी अनुभव घेतला, मला वाटतं त्याच्यानंतर सगळेच म्हणत होते की आता असं वाटतं की ऑलिम्पिकचं जे प्रेशर असेल ते तेवढं नाही वाटणार आम्हाला. तर तसं मी म्हणेन की तयारी खूपच चांगली होती. आणि ह्या सिलेक्शन ट्रायल्समुळे जे तिथून बाहेर क्वालिफाय होऊन बाहेर पडले ते म्हणजे देवर व्हेरी स्ट्रॉंग आणि ते केपेबल होते हँडल करायला. म्हणून मला असं वाटतंय की मेन विलेजला जरी असतो तर मला वाटतं की आम्ही तरी चांगलंच परफॉर्म केलं असतं असं मला वाटतं, कारण तयारी खूपच चांगली होती. राईट. आणि दुसरी फायनलिस्ट जी मेडल विनर नाही होऊ शकली, रमिता, परत तुमची लाडकी रमिता. आणि मला मला तू आता उल्लेख केलास की तुझी रिॲक्शन कशी होती, तू एकटी होतीस. तर मला एक आठवतं, मला शारदाने सांगितलं होतं की शारदा आणि तू बोलत होतात आणि तू म्हणलीस एथेन्स मध्ये की मला नाही बोलायचं, मी इथून पुढे इंटरव्ह्यू देणार नाही. कारण मी फायनल मध्ये पोहोचल्याचं कौतुक नाही, मी फायनल मध्ये आठवायला म्हणजे मी फेल्युअर आहे एवढंच फक्त बोललं जात आहे. तो अप्रोच, ती रिॲक्शन 20 वर्षानंतर बदलली का? रमिता हे फक्त उदाहरण आहे त्याचं, पण ओव्हरऑल इकोसिस्टमच्या बाबतीत, ओव्हरऑल शूटिंग कडे बघण्याचा अप्रोच थोडा थोडा बदलतोय का नाही अजून विषय? नाही, डेफिनेटली बदलतोय. आणि ते इट ऑल डिपेंड की आम्ही कसं बोलतो त्याच्यावरनं सगळं सगळं जग बोलायला लागतं. तर जर आम्ही पॉझिटिव्ह आहोत आणि आम्ही जर सेलिब्रेट करतोय तर मला वाटतं की मग सगळे हळूहळू सगळ्यांचं जे एक
थॉट प्रोसेस असते ती पण बदलायला लागते. आणि मला असं वाटतं नाही, डेफिनेटली पॉझिटिव्ह आहे. आणि मेन म्हणजे कसं की एक ॲथलीटचं जे मीडियाला आता शूटिंग काय आहे ते माहिती आहे. आणि पूर्वी जसं आमच्या वेळेचं सगळ्यांनाच नवीन होतं, ते मीडियासाठी सुद्धा नवीन होतं. तर मी म्हणा आता 20 वर्षांनी थँकफुली सगळ्यांना शूटिंग काय आहे हे कळायला लागलं. आणि ते जे मार्जिन जेवढे कमी आहेत ह्याची जाणीव आता सगळ्यांना आहे की लिटरली तुम्ही एअर रायफल मध्ये तर डेसिमल मध्ये आहेत. आणि इतका हाय स्कोरिंग फायनल्स होता आमचा की रमिता शॉट वेल, पण जे दुसरे पुढे जाऊन जिंकले त्यांचं अप्रतिम फायनल होता. म्हणजे क्लास अपार्ट. तर ऑफकोर्स रमिताने पण चांगला केला म्हणून असं काय सांगण्यासारखं नाहीच, ओनली अ बेटर प्लेयर वन दॅट डे. आणि रमिता अजून आमच्या टीममध्ये सर्वात लहान ती होती आणि ती आहे म्हणजे. आणि अजून नक्कीच मला खात्री आहे की पुढच्या ऑलिम्पिक पर्यंत ती अजून तयार झालेली असणार. जे टोकियोमध्ये मनू होती असं मला वाटतं, ते रमिता यावेळेस पॅरिसमध्ये होती. आणि ती तिचं यु नो इमोशनली जसं जसं मेच्युअर होणार आणि टेक्निकली तर अजून 3-4 वर्षांनी अजून शी बी व्हेरी स्ट्रॉंग. आणि ते जे एक एजच्या बेसिसवरती सुद्धा जे एक मेच्युरिटी आणि एक हँडल करायची जी ताकद येते ना आपल्यात, त्याच्याने खूप फरक पडेल. आणि पण रमिताने खूप छान हँडल केलं. आणि मेन म्हणजे इव्हन क्वालिफिकेशन हल्लीचे स्कोर्स एवढे हाय झालेत, म्हणजे 632.5 सुद्धा इनफ नाहीये असं झालंय. तर एवढ्या हाय स्कोरिंग मॅच मध्ये फायनल्सला येणं आणि स्वतःला खूप छान हँडल केलं तिने. सो सो वी आर ऑल व्हेरी प्राऊड ऑफ हर. राईट. तुम्हाला शेवटचे दोन प्रश्न आहेत. पहिली गोष्ट, तुम्ही 1 तारखेला विलेज सोडलं, म्हणजे चॅटरू वरून परत आला, तर तुम्ही निघायच्या आधी छोटस सेलिब्रेशन काही झालं? ऍक्च्युली नाही, कारण एक टीम मध्ये असल्यावर आम्ही वी आर व्हेरी सेन्सिटिव्ह टू इच अदर. तर आम्हाला माहित होतं की दुसऱ्या टीम लोकांचं अजून मॅचेस आहेत. तर पण आम्हाला शॅटरूवरनं निघाल्यानंतर आम्हाला पॅरिसमध्ये एक दिवस मिळाला. तर तिथे मात्र आम्ही सगळे एकत्र आम्ही बाहेर थोडंसं फिरायला गेलो. आणि मी म्हणेन की तेच आमचं सेलिब्रेशन होतं. आणि अँड देन सो इट वॉज नाईस. पण विलेजमध्ये ॲज सच काही नाही, कारण दुसऱ्यांचं इव्हेंट अजून चालू होतं. तर हे खूप छान आहे आपल्या टीम एन्व्हायरमेंटमध्ये की एकमेकांसाठी एक सेन्सिटिव्हिटी खूप जास्त आहे. कुठे काय किती सेलिब्रेट करायचं किंवा किती सिरियस राहायचं हे प्रत्येकाला माहिती आहे. आणि खूप सिरियस असं मूड सुद्धा नव्हता विलेजमध्ये, कारण त्याच्याने सुद्धा इट डझंट हेल्प. तर सगळ्यांनी तो जनरल ॲटमॉस्फिअर खूप लाईट ठेवलेला आणि एक हॅपी आणि एक लाईट एन्व्हायरमेंट ठेवलेला, ज्याच्याने सगळे खूप जास्त प्रेशर मोडमध्ये पण गेले नव्हते आणि त्याशिवाय पण खूप बाहेर पण पार्टी मोडमध्ये नव्हते. तर मला असं वाटतं प्रत्येकाने तो एन्व्हायरमेंट खूप छान सांभाळला आणि ओव्हरऑल एक चांगली पॉझिटिव्हिटी ठेवली. सुभाष शिरूर, शेवटचा प्रश्न की पॅरिसनी फायनली इंडियन शूटिंगसाठी ओव्हरऑल बेस एकदम पक्का झालाय आता, म्हणजे आता तो सगळा टॅबू गेलाय. तर लक्ष अकॅडमीचं, सुभाष शिरूर यांचं आणि ओव्हरऑल भारतीय नेमबाजी समस्त परिवाराचं LA 28 कडे लक्ष नक्की काय असणार? मला वाटतं अजून कठीण होणार आहे, कारण आता स्टँडर्ड ऑलरेडी खूप हाय झालेत विथ 3 मेडल्स. पण मला वाटतं आज इंडियन शूटिंग ह्या लेवल पर्यंत आलंय कारण आम्ही जे जुने खेळाडू आहेत, आम्ही प्रत्येकाने आपापल्या परीने आम्ही कोचिंग करून आपले अकॅडमी सेटअप केलेत. आणि तिथून तो जो बेस, जो एक शूटर बेस असतो तो खूप वाढलाय आणि चांगल्या लेवलवरती सगळे परफॉर्म करतायत. ज्या नॉलेजसाठीच आम्ही सुरुवातीचे 5-6 वर्ष नुसतं ते नॉलेज मिळवायलाच आमचं हे धडपड होती की कुठून काय कसं करायचं ते आम्ही धडपड करून शिकत होतो.
तर हेच आता ह्या मुलांना पहिल्या दिवसापासून त्यांना मिळतंय ते. तर त्याच्यानी तो जो एक ओव्हरऑल न्यूकमर टू ऑलिम्पिक मेडलिस्टचा जो एक प्रवास असतो, तो मला असं वाटतंय की थोडासा कमी झालेला आहे. तर प्रत्येक कोच, प्रत्येक अकॅडमीचा एक एक रिस्पॉन्सिबिलिटी झाली आहे की पुढे खेळाडूंना तयार करायचंय. तर ह्या बाबतीत तरी मी म्हणेन की आतापर्यंत जे सगळे स्पॉन्सरशिप्स आहेत किंवा फंडिंग सपोर्ट जे आहे ते इंडिव्हिज्युअल ॲथलीट्सला मिळत गेलंय. पण पुढे जसं आपण जातो तर मला असं वाटतंय की आता ह्याच्या पुढे जर आपण प्रत्येक एक सिस्टमला सपोर्ट करू किंवा अकॅडमीजना सपोर्ट करू तर आपल्याकडे अजून खेळाडूचा बेस जो आहे तो अजून वाढेल आणि चांगल्या क्वालिटीचा राहील ते. आणि जेवढा आपला बेस मोठा असेल तेवढंच आपल्या टॉपमध्ये खेळाडू सुद्धा तेवढेच स्ट्रॉंग आणि तेवढेच आपल्याकडे नंबर्स वाढतील. आणि आय थिंक दॅट इज अ शुअर शॉर्ट वे की आपण पुढे जाऊन LA मध्ये सुद्धा आपल्याला असेच खेळाडू मिळत राहावं आणि मेडल्सची संख्या अजून वाढायला पाहिजे. राईट. आणि सर्वात शेवटचं की 3 मेडल्स, अजून 3 फायनलिस्ट आणि अजून 2 किंवा 3 फायनल, असा एकदम जे फक्त शूटिंग मध्ये जाऊ शकतं, म्हणजे की फायनल मध्ये असणं आणि नसणं यातला फरक. तर ओव्हरऑल 10 स्टँडआउट परफॉर्मन्सेस शूटिंग कॉन्टिंजेंटचे, हे विल यू टेक इट? जायच्या आधी हे अपेक्षित होतं का जास्त झालं, का अजून चांगलं होऊ शकतं? नाही, अपेक्षित तर होतं मी म्हणेन, कारण शूटिंग कंटिंजंट असं आहे ना की आपल्याकडे 1-2 चॅम्पियन्स नाही आहेत. प्रत्येक खेळाडू ऑन हिज ओन इज अ चॅम्पियन. आणि एशियन गेम्सला आपल्याकडे नवीन चॅम्पियन्स आलेत आणि त्याच्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येक लेवलला ही जी मुलं सिलेक्ट होऊन आली आहेत, ऑलमोस्ट ऑल ऑफ देम हॅज परफॉर्म. प्रत्येक लेवलला त्यांनी परफॉर्म करून दाखवलंय अजून. तर आम्हाला हे एक्सपेक्टेड होतं आणि डेफिनेटली मी म्हणेन की जसं 2-3 नॅरो मिसेस होत्या त्यासुद्धा मेडलमध्ये कन्वर्ट झाल्या असत्या. तर डेफिनेटली इट वॉज समथिंग दॅट वी एक्सपेक्टेड. आणि ह्याच्यासाठीच सगळ्यांनी ॲज ॲज अ टीम काम केलेलं होतं. तर मी म्हणेन ते वर्क एवढं सॉलिड होतं की हे एक्सपेक्टेशन ठेवणं वॉज जस्टिफाईड. तर असंच पुढे LA साठी सुद्धा आय एम शुअर की जर अशीच तयारी असेल किंवा ह्याच्यात अजून आपण ॲडिशन केलं तर नक्कीच हे माझं असं स्वप्न आहे की जसं कोरिया आर्चरीमध्ये स्ट्रॉंग झालेलं आहे तसंच इंडिया शूटिंगमध्ये स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. पण त्याच्यासाठी आपण जे काय सगळ्यांनी एकत्र मिळून काम करायला लागेल. फेडरेशन एक खूप चांगला एक फ्रेमवर्क तयार केलेला आहे. त्याच्यात भर टाकायला कोचेस आहेत आणि ॲडमिन जे साई मिनिस्ट्री त्यांची फंडिंग असते. तर मला वाटतं प्रत्येक सगळ्यांनी मिळून एकत्र काम केलं तर आपण एक शूटिंगमध्ये पण सुपर हाऊस होऊ शकतो पुढे. लवली. सुमा शिरूर, पुन्हा एकदा पॅरिस मधल्या भरघोस यशाबद्दल विशेषतः तुमचं अभिनंदन. आणि तुम्ही आम्हाला वेळ दिलात. स्पोर्ट्स कट्टावर आज तुमचं पदार्पण झालं. आमची खात्री आहे की हे पहिल्यांदा नाही, आपण यानंतरही वारंवार गप्पा मारत राहू. पण पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच. तर मित्र हो, सुमा शिरूर यांचा प्रवास, पॅरिस बद्दलचं त्यांनी सांगितलेल्या किस्से किंवा प्लेयर्स बद्दलचे अनुभव, याबद्दल तुमचा फीडबॅक आम्हाला नक्की कळवा. तुम्ही कमेंट करून सांगा, तुमच्या पसंतीच्या प्लॅटफॉर्मवर कमेंट करून सांगा. बाकी सुमा शिरूर यांची मैत्रीण अंजली भागवत यांच्याशी गप्पा मारल्या होत्या, त्यांच्या ऑलिम्पिक प्रवासाबद्दल त्याही बघा. बाकी आपल्या ॲथलीट्सचा प्रवास बघा. तुमचा फीडबॅक कळवत राहा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, फिरवा तुमच्या मित्रमंडळींमध्ये. तुर्तास आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.